श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 जुलै आणि या 26 जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे. 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक विधी केले जातात. या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या प्रकारे श्रावण सोमवारचं व्रत करून पूजा करत असतो तितकंच महत्त्व या श्रावण महिन्यातील शनिवारला सुद्धा दिले जाते आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये खास करून श्रावण शनिवार आणि श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. या श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत खास करून पुरुषांनी करावं असं म्हटलं जातं. हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, शनीची साडेसाती जी आहे तर ती नष्ट होते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आणि या शनिवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एकच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी ह्या दूर होतील. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रावण महिन्यातील शनिवारी करायचा आहे. उद्या पहिलाच शनिवार आहे तर उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सोबतच तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये जेवढे शनिवार असेल तर त्या प्रत्येक शनिवारी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. शनिवार हा जो दिवस आहे तर हा शनिदेवाला समर्पित आहे, मारुतीला समर्पित आहे. परंतु हा शनिवार जेव्हा श्रावण महिन्यामध्ये येतो तेव्हा या दिवशी भगवान महादेवांची सुद्धा पूजा केली जाते. शनिवार हा आपल्या आयुष्यातील साडेसाती, अडचणी, संकट दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला शनीची साडेसाती चालू आहेत किंवा त्याला जीवनामध्ये विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे किंवा जीवनामध्ये अनेक वेळा समस्या वाढत आहेत, खूप प्रयत्न आणि कष्ट करून देखील तुम्हाला यश प्राप्त होत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करा. जर आपण शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, वारंवार तुम्हाला समस्यांना सामोरे जावं लागत असेल किंवा तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात आणि आपण सहज म्हणून जातो की माझ्या मागे शनीची साडेसाती लागलेली आहेत आणि म्हणून मला सतत समस्यांना सामोरे जावं लागत आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील शनीची साडेसाती कमी करण्यासाठी, अडचणी या कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तसेच तुम्हाला एखाद्याची नजर लागलेली असेल, काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू तुमचा जवळचा आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही, शत्रू हा गुपित वार तुमच्यावरती करत आहे तर असा शत्रुदोष, शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये थोड्या तरी अडचणी या असतातच आणि याच अडचणी दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहेत.
उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे। हे पाणी तुम्हाला कोमट घेता आलं तर आवर्जून कोमट पाणी घ्या, नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतले तरी चालेल। आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ। जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीत मध्ये असणारा शनी दोष जो आहे तर तो दूर होत असतो, सोबतच पितृदोषाचा त्रास देखील कमी होत असतो। म्हणून अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे उडीद जे असतात तर ते देखील टाकायचे आहेत। काळी उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत। 11 संख्येमध्ये किंवा 5 संख्येमध्ये तुम्हाला हे काळे उडीद घेऊन त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर तुम्हाला 2 लवंग घ्यायच्या आहेत, ज्याला फुलं असतात अशा 2 अखंड लवंग घ्यायच्या आहेत। लवंगा या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घ्यायच्या आहेत। जर आपल्याकडे पैसा टिकत नाही, पैशांच्या अडचणी येत असतील, कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर या 2 लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आणि जर तुमच्याकडे निळी फुलं असेल, निळ्या रंगाची फुलं असतील तर त्यातील 1 फूल हे देखील तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तसेच तुमच्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहेत, सतत तुम्हाला नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतील, वाईट विचार येत असतील तर ही नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ किंवा बारीक मीठ देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। जेव्हा आपण या वस्तू त्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते पाणी अभिमंत्रित होते आणि या पाण्याने स्नान केल्यानंतर आपल्या आयुष्यातील अडचणी या देखील दूर होतात। वास्तुशास्त्रानुसार ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सर्व वस्तू नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि म्हणून शनिवारी या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या जातात। शनिवारच्या दिवशी निळ्या आणि काळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून काळे तीळ किंवा काळे उडीद, लवंग जे आहे तर ते टाकून स्नान करावं। हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम शनेश्चराय नमः या मंत्रास तुम्ही जप करू शकता। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे। तुमच्या घराजवळ जर मारुतीचं किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत। काळे तीळ किंवा काळे उडीद देखील अर्पण करायचं आहे। थोडंसं तेल देखील तिथे तुम्हाला जाऊन अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर मंदिरामध्ये बसून तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। मंदिरामध्ये हा पाठ करणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसून तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ करू शकता, काहीच हरकत नाही। हनुमान जे आहे तर ते संकट मोचक असतात। या दिवशी हनुमानांची सेवा केल्याने हनुमानांचा आशीर्वाद प्राप्त तर होतोच, परंतु शनिदेवाचा देखील प्राप्त होत असतो, कारण हनुमान जे आहे तर ते शनिदेवाचे भक्त होते आणि म्हणून शनिदेवाने स्वतः सांगितलं आहे की जो व्यक्ती शनिवारी हनुमानांची पूजा करेल त्याच्यावरती मी सदैव प्रसन्न राहील। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। काय करायचं आहे, थोडेसे काळे उडीद जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे उडीद जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत। यानंतर हे सगळे उडीद तुम्हाला एकत्र करून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत। फेकताना मागे फिरून पाहू नका। फेकून दिल्यानंतर सरळ घरी यायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत, स्वामींना मुद्रा करायचा आहेत आणि जी काही तुमची नित्यकामा आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत। फक्त जेव्हा तुम्ही हे काळे उडीद उतरवणार आहे तेव्हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे काळे उडीद घ्या आणि यानंतर हे सर्व एकत्र करून तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। तुमच्याकडे काळे उडीद नसतील तर मग तुम्ही काळे तीळ जे असतात तर ते देखील घेऊ शकता आणि खास करून तुम्हाला हा उपाय तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आवर्जून करा, कारण मुलांना नजर जी आहे तर ती खूप पटकन लागत असते। आई वडिलांचीच नजर मुलांना लागत असते, यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात, मुलं हट्टीपणा करतात, किरकिर करतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तसेच घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तिच्यासाठी सुद्धा हा उपाय करा। घरामध्ये जो कमावून आणणारा व्यक्ती असतो, नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुमच्या घरामध्ये मुलं असेल तर मुलांच्या उजव्या पायामध्ये तुम्ही एक काळा धागा जो आहे तर तो आवर्जून बांधा। जेव्हा आपण शनिवारी मुलांच्या पायामध्ये काळा धागा बांधत असतो तेव्हा बघा आपल्या मुलांवरती कुठलेही संकट येत नाही किंवा मुलांना कोणतेही बाहेरचे दोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती होत नाही। आणि म्हणून मुलांच्या उद्या पायामध्ये तुम्हाला आवर्जून एक काळा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे। जर अगोदरच मुलांच्या पायामध्ये काळा धागा असेल तर तुम्हाला तो बांधायची गरज नाही। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाची तुम्हाला 11 पानं तोडून आणायची आहेत। त्याचं एक तोरण बनवून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। हे तोरण लावल्याने कुठलीही नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती किंवा शत्रूंचा वाईट प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुटुंबावर पडत नाही। यामुळे आपल्या कुटुंबातील सुद्धा अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। कारण या वृक्षामध्ये शनिदेव देखील वास करत असतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती जी आहे तर ती या वृक्षामध्ये असते। आणि म्हणून असं म्हटलं जातं की शनिवारी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे पिंपळाच्या पानांचा तोरण आहे तर ते आवर्जून लावावं। तर ह्या काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या शनिवारी करायचे आहेत। उद्याच नाही तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही हे उपाय करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।